आज आपण चाललो कडवईला, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. कैशी हाव सगळी? बेस हाव. उम्मीद करताय सगळी बेसच असाल. वेलकम बॅक. एक नवीन लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. आज आपण तुम्हाला कडवई गाव दाखवणार आहोत आणि कडवईला आज एक प्रोग्राम आहे गावातलं. तो प्रोग्राम पण आपण अटेंड करणार आहोत इन्शाअल्लाह. उम्मीद करताय व्लॉगवर शेवटपर्यंत थांबाल. आणि आजच्या व्लॉगला आपल्यासोबत आपला दोस्त NP साहेब आहेत. चला आता आपण गाडीत भेटूया. NP साहेब, काय खबर? बेसा? अल्हम्दुलिल्लाह. आज आपण काय चालले आहोत? आज आपण चाललो कडवईला. कडवईला माझ्या स्कूलला, जिथे माझं एज्युकेशन झालेलं. हा, तुम्ही कडवईला शिकले हो ना? कडवईला होतो. हो. येस, हे आमचे दोस्त आहेत NP साहेब. मागच्या व्लॉग मध्ये पण तुम्ही त्यांना बघल्या असाल. आज आलेले आहेत ते आपल्या सासरवाडीत राजवाडीला, महाडला राजवाडी. हा, तर आज आम्ही प्लॅन केल्यावर कडवईला जाऊन येऊ. चला निघायचं मग. चला निघूया. चला बिस्मिल्लाह करू. आता एक्झॅक्टली वाजलेत 7:15 झालेत आणि आपण महाडशी निघल्या. हा आहे महाडचा छत्रपती शिवाजी मार्ग चौक. चला इन्शाअल्लाह जी काही रस्त्यात ऍक्टिव्हिटी आपली असेल ती सगळी तुम्हाला दाखव. सुबाची 8 वाजलेत. आम्ही थोडा ह्या बघल्या फोग बघा काय लागले, मग आम्ही थांबले होतो. बोलला थोडंसं शूट करूया. पावसातलं काहीशी फोग पडले बघा रस्त्याला. हे बघा अजून थोडा पुढे आल्यावर ना बघा फोग किती पडले. वाव, काय खूबसूरती आहे कोकणाची. बघा, एक जन्नत आहे, जन्नत कोकण आमचा. आपण आता चिपळूण सिटी क्रॉस करता आहोत, पण आहे मला पाऊस दिसतोय भरपूर. फायनली आता आपण कडवईला आलेला. हा बघा हायवेला कडवईचा बोर्ड आहे. आपल्याला हातनं तर लेफ्ट मारायचा आहे. अल्हम्दुलिल्लाह फायनली आपण 10:15 पोहोचलेलो आहोत कडवईला. आपल्यासोबत आता ह्या बघाल तुम्ही बरीचशी लोक आहेत. आपण त्यांचं इंट्रोडक्शन करून तुम्हाला देत आहोत. सगळ्यात पहिले आमची सिस्टर तजीन, यांचं तुमचं इंट्रोडक्शन करून देत आहे. सिस्टर, तुमच्या बारेतलं जर आमच्या ऑडियन्सला सांगा. अस्सलाम वालेकुम. मी कडवईची बेटी, बट मॅरिड टू कसबा. तुम्ही कसब्याला पण गेले होते. बट माय इमोशन्स स्टील स्टे विथ कडवई. ते आय एम ऑल्सो मेंबर ऑफ एज्युकेशन सोसायटी कडवई. आणि आय एम व्हेरी थँकफुल टू जुनेद भाई की फायनली आमचा प्लॅन बनला अँड ही इज हिअर ऑन दिस बिग डे टुडे. कारण आमच्या फातिमा शेख गर्ल्स हॉस्टेलचं आज ओपनिंग पण आहे. सो व्हेरी थँकफुल टू नूर, जुनेद भाई अँड ऑल द पीपल हु आर हिअर विथ अस टू गिव्ह अ शॉट. थँक्यू. आता बाकीचे लोकांचे त्यांचं आता हे आहेत आपल्यासोबत डॉक्टर साहेब. अस्सलाम वालेकुम. सर, आपलं इंट्रोडक्शन द्या. मायसेल्फ डॉक्टर अन्सार ज्वाले फ्रॉम कडवई. बेसिकली मी ह्या शाळेचं इन्स्टिट्यूटचे स्टुडंट हो. MBBS केला मी बिजापूरशी आणि सेटल झालो कडवईला जनरल प्रॅक्टिससाठी. आपल्या कामासोबत, प्रोफेशनल कामासोबत मला इंटरेस्ट होतो एज्युकेशन फील्डमध्ये. एज्युकेशन फील्डला मी मागची 25 वर्ष काम करत आहे आणि ॲट प्रेझेंट आय एम अ पार्ट ऑफ ESK कमिटी अँड व्हाईस प्रेसिडेंट ऑफ एज्युकेशन सोसायटी कडवई. माशाअल्लाह. सर, आपलं इंट्रोडक्शन घ्यायचं. अस्सलाम वालेकुम. माझं नाव सादिक काझी. कडवईचंच हो. लहानपणात म्हणजे एज्युकेशन माझा स्कूल एज्युकेशन चिपळूणला झाला, त्यामुळे कडवईला सारखा सुट्टी मिळली की कडवईला येऊ. त्यानंतर मग कोल्हापूरमध्ये काय वर्षा काढली आणि आता गेली 20-25 वर्षा मुंबईतच हो बिझनेस करता होतो. आणि आता गेली 6-7 वर्षा इथली जी एज्युकेशन सोसायटी कडवई आहे त्याचं प्रेसिडेंट हो. कडवईशी एक लगाव लहानपणापासूनच होतो. ते त्यातच आता पुरे जात आहे, म्हणजे काय ना काय गावासाठी करण्याचा एक स्पिरिट आहे. आणि बराच काय एज्युकेशन सोसायटीच्या मीडियमच्या थ्रू बरंच काय डेव्हलपमेंट होतंय, प्रोग्रेस होतंय. ते आता मी चाहू की जुनेद भाई, नूर भाई तुम्ही बघा ते आता सगळा. अस्सलाम वालेकुम. वालेकुम. काय नाव आपला? सिकंदर जुले. सिकंदर जुले, चेअरमॅन हो जमातीचो 10 वर्ष झाली. चेअरमॅन कडवई. जी माशाअल्लाह माशाअल्लाह.
तो गाव तुम्ही बघा. गाव एकदम पहाडाच्या बीचमध्ये आहे. खूपसुरत गाव आहे. ह्या गावाची शान आहे. एक डॅम आहे. 12 महिने पाणी असते त्याला. पुन्हा कडवईची एक शान अशी आहे की आमचे बुजुर्ग होते ते मोप दानेश्वर होते. त्यांनी स्कूलची स्थापना केली, बोर्डिंगचे केले. ते 1962 पासून ही स्कूल आहे गावात. आणि त्या स्कूलसाठी कडवईचा मोप पुऱ्या महाराष्ट्रामध्ये नाव आहे. आणि कडवईची हिस्ट्री अशी आहे, इथे जुले लोक, मोडक, खान, काझी, कापडे, मुल्ला असे लोक राहतात. पण ह्याची कडवईची हिस्ट्री अशी एकदम अगोदर सगळे सिमेंट होते. हर घरमध्ये सिमेंट. 47च्या अगोदर हर घरमध्ये नेव्हीमध्ये होते. त्याच्या बाद 47च्या बाद हर घरमध्ये सिमेंट नाहीत. आणि सिमेंटच्या बाद आता गावांनी जेव्हा स्कूल जेव्हा तामीर झाली तेव्हापासून गावाची एवढी तरक्की झाली की गावामध्ये कडवईच्या हायस्कूलशी डॉक्टर, इंजिनियर झाले. आणि बरेचसे कॅप्टन आहेत मर्चंट नेव्हीला. मोस्टली कॅप्टन मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. गाव म्हणजे असं आहे. आणि गावामध्ये असे पण लोक आहेत की गावाचं पण नाव केलं नाहीत. माझ्या ग्रँडफादरचे भास पद्मश्री होते. फर्स्ट इंडियन नेव्ही मर्चंट नेव्हीचे इंडियाचे फर्स्ट कॅप्टन फकुंद जुले. त्यांचे नातूस डॉक्टर आहेत, नजीर जुले. आणि कडवईमध्ये बरेचसे डॉक्टर आहेत. अन्सार डॉक्टर आहेत, ते कडवईलाच हे करतात. ते पण जुले आहेत, अन्सार जुले. आणि मोप इंजिनियर गावात मोप तरक्की झाली. स्कूल दिल्यामुळे गावाची मोप तरक्की झाली. गावामध्ये मोप गाव आमचं पुढे गेलेलो आहे इन्शाल्लाह. आणि गावामध्ये आमचे 7 मूल्य आहेत. आम्ही एकच जमात आहे. 7 मूल्याची 7 मूल्य आहेत. आणि 7 मूल्याची एकच जमात आहे. आणि खुशसलबीशी गाव चाललेलो आहे. इत्तेफाकशी सुकट चाललेलो आहे गाव. आणि सगळे मिळून मिळून उमेश. आणि आमच्या मुस्लिम मूल्य आहे. त्याच्या आजूबाजूला 12 हिंदू गाव आहे. आम्ही सगळे मिळून मिळून सगळे म्हणजे गावात का हिस्ट्री चुकट आहे आमच्या गावाची. मोप चुकट गावाचं चाललेलं आहे. जी अलहमदुल्ला. सिस्टर काय बोलता? ग्रामपंचायतमध्ये जसं हे बोलले मिक्स ऑफ मुस्लिम आणि हिंदू पण आहेत. एक कम्युनिटी आम्ही मुस्लिम आणि हिंदू जो आहे मिळून असतो किंवा भेदभाव नाही झालेले आहेत. आणि आपला जे कल्चर आहे इंडियन ते पण चुकट ह्यांना मी चालवलेलं आहे कडवईमध्ये. सोबत रेन जे पण असं जसं बोलले 15 ऑगस्ट आहे ते सगळी मिळून हिंदू मुस्लिम सगळी मिळून तो सेलिब्रेट करतो. खायचा त्यांचा फेस्टिवल आहे ते पण आम्ही मिळून सेलिब्रेट करतो. आमचा जे फेस्टिवल आहे रमजान येलो, ईद येली ते पण आम्हाला ते लोक मिलूका येतात. आणि एक म्हणजे मिक्स ऑफ कल्चर असूनशी पण भेदभाव केव्हा आमच्यामध्ये गावामध्ये तुम्हाला बघा नाही मिळणार. सो या ही सेट की मतलब कवर्ड आहे नॉन मुस्लिम कम्युनिटीशी, तरी पण आम्हाला एक सेफ वाटते असं आजकालच्या तारीख. हीच आपली कोकणाची खूबसूरती आहे महाराष्ट्राची. माशाअल्लाह. थोडंसं तुम्हाला ही घर दाखवता. घर बघा माशाअल्लाह एकदम ओल्ड स्टाईलचं आहे. वरती बघाल तुम्ही बरीचशी मंडळी आता ह्या आलेली आहे. हे बघा मस्त माशाअल्लाह कैसं बनवलेलं आहे बघा. अल्हम्दुलिल्लाह. हे बघा आपल्याला कोकणी नाश्ता आलेला आहे. सांदन आहेत ना हे? सांदन आहे. हे काय आहे? गोरवले. मी पहिल्यांदा बघते हा आयटम. या हाचा फेमस आहे का? फेमस आहे. आणि ही काय आहे? खजुरा. आम्ही खजुरी बोलतो एक्झॅक्टली. आणि गरमागरम मस्त चहा आहे. चला अजून एक आयटम आहे. चला वेट करू आपण अजून एक आयटमला. तवसर आपण बिस्मिल्ला करू. सांदन काय मी त्यातनं घेतलंय ना आम्ही बघा. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. दिस इज ऑल्सो वन ऑफ द कोकणी डेलिकसीज. पूर बोलतात ह्याला. काय बोलतात? पूर. दिस इज मेड अप PUR मेथीची बनते. आणि कोकणची फेमस आहे. लेडीज जेव्हा प्रेग्नेंट डिलिव्हरी होते त्याच्या बाद हे मेथीची डिशेस खाऊ का देतात. बिकॉज इट इज आमच्या आहे ते मेथीचे लाडू बनवतात त्यांच्यासाठी. गोल गोल लाडू बनवतात. जर तुकडे नाही बनले की लाडू बनतात. ओके. ज्यांची लोक तुकडे बनवण्यासाठी आमचा एक्सपर्टीज आहे.
सर आपला काय नाव? नमस्कार, माझं नाव प्रांजल मोहिते. मी द कडवा इंग्लिश स्कूलचा प्रिन्सिपल आहे आणि 2019 पासून या संस्थेबरोबर जुळलो गेलो आहे. ॲक्च्युली मी या गावातलंच आहे, म्हणजे माझा जन्म आणि माझं शिक्षण सगळं या गावामध्येच झालं आणि ईश्वर कृपेत नोकरी देखील इथंच मिळाली. आणि लोक फार चांगली आहेत. शिक्षणाचं एक चांगलं विजन घेऊन आम्ही काम करतोय. गेली 5-6 वर्ष या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना बऱ्याच गोष्टी आम्ही केल्यात. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीला देखील धरून आपण शाळेचं कामकाज करतोय. अजून राज्यभरात कुठेही पॉलिसी आलेली नाही, पण तरीसुद्धा कडवईमध्ये आपल्या शाळेमध्ये ही पॉलिसी इम्प्लिमेंट होते. ॲक्टिव्हिटी ओरिएंटेड एज्युकेशन आपण ग्रामीण भागात देतोय आणि अगदी रोबोटिक्सपासून बऱ्याच गोष्टी आपण कडवईसारख्या ग्रामीण भागात या विद्यार्थ्यांना देतोय. आणि पंचकृषी दशकृषीतून लोक या शाळेमध्ये येत आहेत आणि आपलं उज्ज्वल भविष्य बनवण्यासाठी विद्यार्थी आपल्या कॅम्पसमध्ये येतात. तजीन आता आपण काय चाललो? आता आम्ही चाललो आहोत कडवईचा आज फातिमा शेख गर्ल्स होमचा इनॉग्रेशन आहे. इट इज अ न्यू फॅसिलिटी जे कडवईमध्ये आम्ही इंट्रोड्यूस करतो गर्ल्स लोकांसाठी आणि एक माइलस्टोन आहे कडवईसाठी पण एज्युकेशन सोसायटीसाठी पण. अँड आय एम व्हेरी थँकफुल जुनेद भाई, तुम्ही आयले ह्या ऑस्पिशियस दिसा आमच्यासोबत ह्या सेलिब्रेशनचा एक हिस्सो झालो. थँक्यू सो मच. आता ही एक आमची जुमा मस्जिद आहे, वरती जुनेद भाई दाखवतील. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल मॉस्क, मोठी मॉस्क आहे आणि त्याच्या बाजूलाच ही फॅसिलिटी आहे गर्ल्स होम आम्ही बोललाय. वी आर नॉट कॉलिंग इट हॉस्टेल, आम्ही गर्ल्स होम बोलतो त्याला, कारण त्या पोरींना जे आहे होमची फिलिंग येऊन का हवी. सो वी आर कॉलिंग इट होम, नॉट अ हॉस्टेल. कुणाच्या हाताने ओपनिंग आहे? मिस्टर शेखर निकम आणि त्यांची पोरगी आलेली आहेत, त्यांच्या हाताने उद्घाटन आहे. साई निकम, शेखर निकम जी साहेब जे आहेत त्यांनी कडवईचा हमेशा साथ दिले नाहीत. जेव्हा पण आम्ही काही नवीन इनिशिएटिव्ह घेतला त्यांनी हमेशा आम्हाला प्रोत्साहन दिले नाहीत इन टर्म्स ऑफ ऑल द सपोर्ट दॅट ही कुड गिव्ह. सो वी आर व्हेरी थँकफुल टू हिम ऑल्सो की ते आपल्या बिझी स्केड्यूलमधनी टाइम काढूनशी आले आमच्यासाठी आणि ह्याचा इनॉग्रेशन. नक्कीच आपण शेखर निकम साहेबांकडे 2 शब्द आपण बोलणारच आहोत त्यांची. आज त्यांनी ह्या व्हिजिट केले नाहीत. उम्मीद करताय तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबून हा प्रोग्राम पुरा बघाल. आजच नाव पहिलं बघा. اللهم اجرنا من النار اللهم احفظنا من كل بلاء الدنيا وعذاب الآخرة. اللہ ہم سب گناہگار خطاکار ہیں، ہم سب گناہوں کو معاف فرما. हे टीचर्स लोकांसाठी अरेंजमेंट आहे बेड्सचं, 5 बेड्स. इकडे टीचर्स लोकांना चेंजिंग रूमचं फॅसिलिटी दिलेली आहे. आणि वॉशरूम वगैरे इथून बाहेर कॉमन टीचर्स लोकांना दिलेली आहे. पार्टिशन केले आहे. आता इथे किती इकडे 5-6 मुली आहेत, 2-3 टीचर्स आहेत आणि एक वॉर्डन ठेवली आहे फॉर लुकिंग आफ्टर द फॅसिलिटीज. इकडे वॉशरूम्स आहेत. इकडे किचन फॅसिलिटी आहे. किचन सेल्फ बोर्डिंगवरून येईल त्या लोकांना आणि देन इफ दे वॉन्ट दे कॅन कुक ऑल्सो. ते पण आम्ही अरेंजमेंट वगैरे करून दिलं आहे. हां, ते डायटिशियन
सोफा वगैरे इथं आधी काय होतं मग? आधी क्लासरूम म्हणजे असं एकदम पार्टिशन मध्ये नव्हतं. नाही हे होतं असं पार्टिशन एक क्लास हा एक क्लास असं होतं. थोडासा Complete गडूळ होतं ते. hostel असं दिलंय त्याची पास थोडा हॉस्टेल किचन ते आमच्या आर्ट टीचरने केलेले पेंटिंग्स पाच बेड इकडे आहे, पाच बेड बाजूच्या रूम मध्ये आहे. नाही इकडून बाहेर जायला टॉयलेट आता बघितलं ना बाहेर facility, हा ते इकडून एंट्री आहे आणि वॉर्डरोब्स वगैरे थोडासा आहे पण आधी होते का? नाही हे केलेले आहेत बेड फॅसिलिटी त्यांच्यासाठी आणि इकडे वॉर्डरोब्स वगैरे त्यांच्यासाठी किंवा टेबल स्टडी टेबल इकडे प्रत्येक ते थोडा बाकी आहे काम किती रूम आहेत तसे? आता आपल्यासोबत शेखर निकम साहेब आहेत. आपण त्यांची 2 प्रश्न विचारणार आहोत. सर, या प्रोजेक्टबद्दल तुमचं काय मत आहे? कडवई एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने पहिलं मला वाटतं या परिसरातील मुस्लिम समाज आणि इतर समाजासाठी वसतिगृहाची सोय ही पहिल्यांदाच इतक्या चांगल्या पद्धतीने उभी केलेली आहे. त्यामध्ये सगळ्या लोकांचा सहभाग या ट्रस्टच्या खूप मोठा आहे. म्हणजे मी कॉलेज चालवतो, मी अनेक हॉस्टेल उभी केलेत मुलींची डिग्री कॉलेजपासून, परंतु इतकं सुबक नेटकं आणि सगळ्या गोष्टीचा विचार करून केलेलं मुलींचं वसतिगृह हे अतिशय उत्तम दर्जाचं आहे. आणि मला खूप आनंद आहे की सामाजिक लेवलला जर विचार करायचा असेल तर आज मुलींनी शिकलं पाहिजे आणि हे शिक्षणाची सोय त्यांच्यापर्यंत उपलब्ध करून देण्याचं या पंचक्रोशीतील विशेषतः कडवई गावातील या सर्व लोकांनी केलं. त्यांना हॅट्स ऑफ शिवाय माझ्याजवळ दुसरे शब्द नाही. थँक्यू सो मच सर. थँक्यू.
डाइस पर जलवा अफरोज मेहमान खुसूसी MLA इज्जत माफ जनाब शेखर निकम साहब, पूजा मैडम, सही मैडम, डेजिटेशन सोसाइटी कड़वई के फाल सदर जनाब साली काजी साहब, वाइस चेयरमैन डॉक्टर अंसार जुवाले साहब, सिकंदर जुवाले साहब और दीगर तमाम मेहमानान खुसूसी, आज की ये तकरीब सरजमीन कड़वई में यकीनन एक तारीखी हैसियत की हामिल है, क्योंकि यूं तो कई सालों से कड़वई की सरजमीन तालीम के मामले में बहुत जरखेज साबित हुई है। महाराष्ट्र उर्दू हाई स्कूल कड़वई जो कि 62 साल पुराना तालीमी इदारा है और कई तालिबान इल्म ने इस इदारे से अपने इल्म की प्यास बुझाई है। The members of Education Society Kadwai, all the teachers, students, my fellow Kadwaikars and all the guests who have come here, Assalamu alaikum warahmatullahi wabarakatuh and a very warm welcome to all of you. Thank you so much Education Society Kadwai की हर बार की तरह आपने मुझे ये मौका दिया अपनी भावनाओं को व्यक्त करने का, और मुझे कहा गया है सिर्फ 2 मिनट 2 बात, तो हम जैसे स्टूडेंट्स के लिए अपनी भावनाओं को व्यक्त करना 2 मिनट में बहुत ही मुश्किल है, but I will try my level best, Pranjal sir. So आज इस हॉस्टल के इनॉग्रेशन के लिए जिस फैसिलिटी के लिए हम लोग यहाँ जमा हुए हैं, वो एक सिर्फ फैसिलिटी नहीं है हम कड़वई के लोगों के लिए, एजुकेशन सोसाइटी के लिए, बल्कि ये इमोशन है हम सबका। आज हम वुमेन एम्पावरमेंट, गर्ल एम्पावरमेंट की बात करते हैं, तो कड़वई का आसपास के गांव वालों के लिए, पूरी दुनिया के लिए एक मैसेज है, ओपन मैसेज कि हम वाकई में अपने पूरे दिल से इस गर्ल्स एजुकेशन को सपोर्ट करते हैं। और मैं शुक्रगुजार हूँ उन सभी लोगों के लिए जिन्होंने इस चीज पर विजन किया, उसको इम्प्लीमेंटेशन पे लाने के लिए भाग दौड़ की, एजुकेशन सोसाइटी कड़वई, जमात मुस्लिमीन कड़वई, और सबसे ज्यादा मैं थैंक यू कहना चाहूंगी शेखर निगम सर आपको। कड़वई ने एजुकेशन यानी इंस्टीट्यूशंस ने जब भी आपके पास कोई मुद्दा हम लेकर आए, जब भी कोई प्रोजेक्ट हम आपके पास लेकर आए, आपने बिना झिझक हमारे साथ आप खड़े रहे, अपने सजेशन से, अपने पॉलिटिकल इन्फ्लुएंसेस से आपने हर तरह से हमारी मदद की, फंड से, अपने गवर्नमेंट पॉलिसीज को समझाने में जो आपने योगदान कड़वई को दिया है, उसके लिए पूरे कड़वई गांव की तरफ से मैं आपकी शुक्रगुजार हूँ। सर्वांना मी एक पीठप्रधान म्हणून खरोखर एक गोंधळीय नमस्कार करतो, असं म्हणतो की या कड़वई गावच्या पावनभूमीला नमस्कार करतो वाकू, आणि आदरणीय आमदार साहेबांचं नाव घेतो, आपला सगळ्यांचा मान राखतो। मित्रांनो, असं म्हटलं जातं की झाडाचं पान सुद्धा त्याच्याशिवाय हलत नाही, परंतु कड़वई गावामध्ये येऊन मला 1 वर्ष पीठप्रधान म्हणून काम करताना फार आनंद होत आहे, कारण कड़वई गावामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि त्यामध्ये हा जो तुम्ही आता निर्णय घेतलेला आहे मुलींसाठी हॉस्टेल, अतिशय सुंदर असा तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे, या सर्वांना ज्यांच्या मनात ही कल्पना आली त्या सर्वांना असं सांगितलं जातं की हे चांगलं तुम्ही जे माध्यम सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम केलं अतिशय सुंदर आहे। मी जास्त काही बोलणार नाही, कारण मी माननीय आमदार साहेबांना सांगण्याचा निघून जाणार आहे। लास्ट सभाची बोलतो की प्रतिभाताई पाटीलच्या आधी राष्ट्रपती होते अब्दुल कलाम। मित्रांनो, मी खबरदार चंदू कांबळेचा तुम्हाला मनापासून मनपूर्वक सलाम, धन्यवाद। उपस्थित सर्वच मान्यवर, तुमचे आमचे सर्वांचे लाडके माननीय आमदार शेखर निकम सर, या सर्वांनाच मी नम्र अभिवादन करते। तर शेखर सर व्यासपीठावर असताना मुलगी म्हणून त्याशी बोलायची माझी पहिलीच वेळ आहे, त्यामुळे थोडंसं दडपण नक्कीच आहे, पण हा जो कार्यक्रम आहे आजचा फातिमाचे गर्ल्स होम, हा जो इव्हेंट आहे हा खरंच कौतुकास्पद आहे, कारण हा एक सामाजिक बांधिलकी जपून करण्यात आलेला हा कार्यक्रम आहे। जसं आपण मगाशी म्हणलो की थेंबे थेंबे तळे साचे, अशाच धर्तीवरती
प्रत्येक समाजातील घटकांनी त्यांना जशी जशी जमेल तशी मदत करून आज ते मुलींचं हॉस्टेल असेल ह्याची निर्मिती केलेली आहे. याची जी कोणाची संकल्पना होती ती नक्कीच कौतुकास्पद आहे आणि ही सर्वांनीच आपण एकत्रितपणे पूर्णत्वाला नेली आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा. नेहमीच आम्हाला सरांची सरांची शिकवणूक आहे की मुलींनी शिकलं पाहिजे, स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे. आमची आजी सांगायची की एक मुलगी शिकली म्हणजे 2 घर सुधारतात, म्हणजे तिचं माहेर असेल आणि सासर असेल. त्यामुळे त्या मुलीवरती टिकून असतं ते घर कसं चालणार आहे, तिच्या संस्कारावरती टिकून असतं आणि शैक्षणिक वैचारिक ह्या लेवलवरती देखील त्या घराचं भवितव्य ठरलेलं असतं. तर मुलगीने चांगल्या पद्धतीने शिकणं खरंच गरजेचं आहे. त्याच्यासाठी सरांच्या तर्फे देखील मला वाटतं जी मदत लागेल ते करत आहे. तर आज सरांनी सांगितलं उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यांच्याकडे तुम्ही काही असतील तर मागणी सोपवा. पण मी सांगते की आमच्याकडे जे जे काही शक्य होईल ते करण्याचा नक्कीच आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. आमच्या पाठीची नक्कीच गरज आहे, तेव्हाच कुठे आम्ही पुढे जातो. पण तरी सुद्धा आमच्या पद्धतीने जे काही होईल ते आम्ही करण्याचा इथे नक्कीच प्रयत्न करू. सबको प्यार भरी सलाम. ही एज्युकेशन सोसायटी कडवई हा एज्युकेशनचा फातिमा 6 गर्ल्स होमचं हॉस्टेलचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या उपस्थित झालं असं मी जाहीर करते. आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित या एज्युकेशनचे चेअरमन, त्यांचे मेंबर्स आदरणीय आमदार साहेब, RDC बँकेचे संचालक आदरणीय राजू सुरे, इब्राहिम आरके साहेब, ओके कडवेचे सन्मानित ओके, आपण सर्वच पॅरेंट्स, विशेष करून डॉक्टर जुळे, सई. आजचा हा कार्यक्रम खूप सगळ्यांनाच म्हणजे एक मी म्हणेन की एक आदर्श आणि जबाबदारी त्या दृष्टीने आपण ती एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आज मुलींसाठी विशेष करून त्यांना एक होम गर्ल्स होम म्हणून आपण इथे त्यांना एक सुविधा उपलब्ध करून दिली. एक मुलींचं वसतिगृहाच्या माध्यमातून शिक्षणाची एक नवं दालन देण्याचं काम ज्यावेळी या सोसायटीने एज्युकेशन सोसायटीने केलंय ते तुमच्या माझ्या सर्वांसाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट. ही खूप अभिमानाची गोष्टच आहे, कारण आज खरं तर रत्नागिरीमध्ये 3 पक्षाची आमची बैठक होती, परंतु मी त्यांना सांगितलं की एक वेगळ्या कामाला मला आज जायचंय, त्यामुळे काय कारवाई जरी करायची असली तरी करा, पण मला त्या कार्यक्रमाला जाणं खूप महत्त्वाचं. आणि मग इथं आल्यानंतर खूप समाधान वाटलं की छोट्याशा गावामध्ये देखील इतक्या चांगल्या पद्धतीने मुलींच्या राहण्याचा विचार करून आज एक वसतिगृह तुम्ही इथं उभं केलं, त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी या संस्थेच्या सर्वांना मनापासून सॅल्यूट करतो. कारण अनेक गोष्टी घडत असतात, घडवत असतो, परंतु समाजाचं देणं आपण काहीतरी आहे या उद्देशाने सर्व घटकातील शेवटच्या स्तराला न्याय देण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून. हे वसतिगृह 10 मुलींचं आहे. 10 मुली ज्या शिक्षणापासून वंचित राहणार आहेत, ज्यांना इथून लांबवर येणं कठीण होणार आहे आणि घरातला खर्च देखील भागवणं कठीण होणार आहे, अशा मुलींची एक उत्तम सोय तुमच्या माध्यमातून आज इथे केली. सबसे पहले बहुत बहुत शुक्रिया सई मैडम, मुन्ना मैडम, राजन सर, इमरान सर हमारे बीच में है. हमारे मतलब ऐसी सोशल मीडिया के थ्रू थोड़ी सी पहचान हुई थी कुछ 2 साल पहले, और जो थोड़ा बहुत एक्सचेंज हुए थे, मैसेजेस वगैरह मिले तो कभी नहीं थे, आज ही पहली बार मिले. लेकिन तब से ये एक दिल में तमन्ना थी कि इस फ्लैंगवाइट पर्सनैलिटी को मिलना चाहिए किसी दिन. और मुझे बहुत बहुत अभी खुशी हुई कि उन्होंने जो अनाउंस किया हमारे एजुकेशन सोसाइटी के लिए जो कैंप करने का जो प्लान है, मुझे पूरा यकीन है काफ़ी बच्चों को, काफ़ी पेरेंट्स को उसका बहुत फायदा होगा. राजन सर, हमारे हेडमास्टर्स, एक बहुत अच्छी खुशी की बात है कि शायद हम लोगों ने हाथ में लेने के बाद नज़ीर मोहम्मद साहब जो हमारे पहले प्रेसिडेंट थे, वो पहले ही फंक्शन में हमारे साथ शरीक हुए, अभी शायद नमाज के लिए गए, तो लेकिन बहुत अच्छा लग रहा है. कासम अंकल जो हमारे पहले के कमेटी जो हमारे एजुकेशन की वेटरन है, और वो भी हमारे साथ है.
आरती सर के साथ एक अलग रिलेशन हुआ है, और जो यहाँ पे जो जिनको बुक्स का शौक है, पता नहीं कितने लोग होंगे, मैं आज के प्रोग्राम के जितना ही एक्साइटेड जो 14 को प्रोग्राम होने वाला है कैंपस में, उसके बारे में एक्साइटेड हूँ। थैंक्स फॉर बैठे सबसे पहले मैं शेखर निकल साहब और एजुकेशन सोसाइटी के तमाम मेंबरान और कड़वई जमात और दीगर तमाम मोअज़्ज़िज़ हज़रात, बहुत खुश हो रही है कि मुझे सब पहली मरतबा इस यहाँ पर बोलने की जो मुझे मौका दिया। तो सबसे पहले तमामों का मैं शुक्रिया अदा करते हुए ज़्यादा वक्त नहीं दूंगी, लेकिन यहाँ पर जो तारीफ के लिए जो हुआ है, ये जो जद्दोजहद हो रही है, वो बोलने के लिए इससे खड़ा रहना भी जरूरी है। कोई यहाँ पर एजुकेशन की तरफ से, अपने ऑफिस की तरफ से कोई यहाँ नहीं है, और 2 मिनट के लिए क्यों न हो, लेकिन मैं यहाँ 2 लफ्ज़ को भी कहूँगी कि सादिक सर के लिए मैं एक अशार कहूँगी। मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर, मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर, लोग साथ आते गए और कारवां बढ़ता गया। सादिक सर सही कह रहे हूँ, ये सिर्फ आपके लिए मैं कहूँगी सर, इसलिए कह रही हूँ मेरे से छोटे हैं, लेकिन फिर भी आज यहाँ खड़ी हूँ तो सर कहना भी जरूरी है। गर्ल्स होमच्या उद्घाटन निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय सादिकाजी सर, उपाध्यक्ष डॉक्टर अनुवद जोळे सर या ठिकाणी उपस्थित, कुठलाही समाज, धर्म, जात पात न बघता सगळ्यांना मदत करणारे आमदार माननीय शेखरजी निकम, चिपळूणच्या माजी सभापती माननीय पूजा निकम, आणि ज्यांनी संपूर्ण कोकणाच्या फळांवर प्रक्रिया करायचं ठरवलेलं आहे त्या सई मॅडम, आणि आपण सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, खरोखरच मी एकाच कारणासाठी ह्या कार्यक्रमाला आलेलो आहे। ते कारण आहे फातिमा शेख हे नाव आणि हॉस्पिटलची ऐवजी होम, ह्या 2 गोष्टींनी मला फार आकर्षित केलेलं आहे। कारण हे खूप गाजलेलं नाव पण थोडं मागं राहिलेलं। रंजन सर, खऱ्या अर्थाने खूप समर्पक नाव आपण ह्या होमला दिलेलं आहे, आणि हॉस्टेल म्हणजे कुठेतरी बाहेर राहतो असं वाटतं, त्यामुळे गर्ल्स होम ही संकल्पना मांडलेली आहे, ही फार महत्वाची आहे। फातिमा शेख यांच्याविषयीची माहिती सांगितलीच गेलेली आहे की ज्यांनी पहिल्या मुस्लिम शिक्षिका की ज्यांनी या पद्धतीचा अतिशय अडचणीच्या प्रसंगी ही शिक्षणाची दारं बहुजनांना खुली करून दिली, त्या फातिमा शेख यांचं नाव ह्या गर्ल्स होमला मिळतंय, हे फार महत्वाचं आहे। जब इस मंच पे हम खड़े होते हैं तो रूहानी खुशी नसीब हुई। रूहानी खुशी इसलिए भी नसीब लगती है होती है कि हमारे जो मुल्क थे जिन्होंने ESC की स्थापना की, उसका फाउंडेशन रखा, वहाँ से सिलसिला चला रहा है, DS गाजी से चल रहा है, उनके जो माउंट थे वहाँ से चल रहा है, और अभी तक सादिक काजी साहब तक पहुँचा है। बीच में डॉक्टर अब्दुल मोड़क साहब, नजीब मोहम्मद साहब, इन्होंने भी अपनी जो है खिदमत अंजाम दी, अपने तई उस चीज़ को तन मन धन से संवारने की, सजाने की, पटोरने की और कायम रखने की कोशिश की। तमामों ने अपने तई पूरी जाफरशानी के साथ उसको अमल में रखा, फंक्शनिंग में रखा। तो मैं तमाम लोगों का भी शुक्रगुजार हूँ जिन्होंने ESC के स्थापन से लेके आज तक जो अपनी खिदमत अंजाम दी है, मैं उनकी राजा की तरफ पेश करता हूँ और उनका शुक्रिया अदा करता हूँ। मी अजूनपर्यंत बघला होता आपल्या गावातनं जे प्रोग्राम होतात, तिनला जे पाहुणे आलेले असतात त्यांना आपण बुके किंवा फूल देतो, पण ह्या कडवई गावातलं मला एक नवीन सिस्टम बघायला मिळाली। आपण तजीन जवळनं जाणून घेऊया की हा कॉन्सेप्ट नक्की काय आहे।
सो कडवई गावात आम्ही एक नवीन पद्धत चालू केली होती की बुकेज आणि फ्लावर्स जेव्हा आम्ही देतो ते मोस्टली आम्ही बघलेलं आहे की ते थैलास पडलेले असतात, मुरझवतात. सो आम्ही एक नवीन कॉन्सेप्ट चालू केला होता की जे पण आमच्याकडे फंक्शन्स होतील, प्रोग्राम्स होतील, त्यामध्ये जे पण डिग्निटरीज येतील त्याला आम्ही बुकेच्या बदली हे एक सॅपलिंग्स जे आहेत डिफरंट तराचे ते आम्ही देऊ. जसे फणसाचे आहेत, जांभूळचे आहेत छोटे छोटे, आणि अलग अलग सॅपलिंग्स जे आहेत ते आम्ही इन्स्टेड ऑफ बुके त्यांना देतो आणि ते घरांना की ट्री प्लांटेशनला आम्ही थोडासा सपोर्ट करतो. आणि कडवईमध्ये आम्ही जागी जागी ट्री प्लांटेशनचा पण एक प्रोजेक्ट केला आहोत. तुम्ही रस्त्यावर जे बघाल छोटे छोटे सॅम्पलिंग चाललेले ते पण आमच्या ब्लूमिंग अर्थ ऑर्गनायझेशननी ॲज अ प्रोजेक्ट सक्सेसफुल प्रोजेक्ट केला नाही. ते मोपची झाडा त्यामध्ये मोप चुकट जगलीत आहेत. सो वी आर जस्ट सपोर्टिंग दॅट झाडे लावा झाडे जगवा काइंड ऑफ कॉन्सेप्ट जो गव्हर्नमेंटने केला नाही. अँड हे कॉन्सेप्ट जे आहे सॅपलिंगचा ते मोप जणाला नवीन वाटते, आवडला आहे. आणि आमचा बस इतकाच हेतू आहे की जो फूल मुरझा जाते हैं, सो वी आर जस्ट ट्राइंग टू मेक दिस ट्रीज लिव्ह अँड एक हेल्दी अँड ग्रीन एन्व्हायरमेंटला सपोर्ट आम्ही करूची कोशिश करतो. मला पुस्तकं वाचायचा मोप शौक आहे. आणि ऑनेस्टली मला पण फातिमा शेखबद्दल काहीच माहिती नव्हता जोपर्यंत मी त्यांच्याबद्दल वाचला नाही. योगायोगाने एक म्हणजे गर्ल्स होम बनवण्याचा प्लॅन गेल्या काही वर्षापासून होता की एक गर्ल्स हॉस्टेल असला पाहिजे, गर्ल्स होम असला पाहिजे जिथे बाहेरच्या पण पोरी येऊन राहतील, आपल्या शाळेचा स्टुडंट स्ट्रेंथ वाढेल. पण एक साधारण जेव्हा हे डिसाईड झालं की आता जवळ येते तो टाईम की गर्ल्स होम आपल्याला बनवायचा आहे, त्या टायमालाच एक सावित्रीबाई फुलेची बायोग्राफी वाचली मी. आणि त्यामध्ये एकदम म्हणजे ॲक्च्युली बायोग्राफी होती सावित्रीबाई फुलेंची. आणि एक बायोग्राफी जशी असते की एक मेन कॅरेक्टर जे असते त्याच्या लाईफबद्दल सगळं असते. पण त्यामध्ये बघला मी ते वाचला ते जितको इम्पॉर्टंट रोल सावित्रीबाई फुलेंनी एज्युकेशनमध्ये प्ले केला तितकोच इम्पॉर्टंट रोल फातिमा शेखनी त्या टायमाला त्यांचे कंपॅनियन बनून त्यांचे साथी बनून त्यांनी रोल प्ले केले. आणि तेव्हापासून एक हे होता की सावित्रीबाई फुले टू ऑल म्हणजे त्यांना क्रेडिट पुरा जातेच, पण त्यांना खूप अशी ग्लोरी मिळलेलीच आहे प्रत्येक प्लॅटफॉर्मवर. आत्ता तुम्हाला एक एक्झाम्पल देतं की गव्हर्नमेंटचे जितके गर्ल्स हॉस्टेल्स आहेत स्टेट गव्हर्नमेंटचे महाराष्ट्राचे त्या सगळ्यांना नाव सावित्रीबाई फुले गर्ल्स हॉस्टेल म्हणून आहे. आणि एक त्यांची तितकीच इम्पॉर्टंट कंपॅनियन. आणि मी ते बोलेन ॲज अ मुस्लिम उलट त्यांचं रोल अजून पण चॅलेंजिंग होतं कारण की एक मुस्लिम सोसायटीमध्ये 18th सेंचुरीच्या 19th सेंचुरीच्या एका मुस्लिम लेडीनी त्या सोसायटीमध्ये मुस्लिम पोरींना एज्युकेशन देण्याचा जे त्यांनी जे व्हिडिओ उचलले नव्हते ते खरोखर बोलला पाहिजे की त्यांनी सावित्रीबाई फुलेंपेक्षा पण जास्ती चॅलेंजेस फेस केली नसतील आपल्या सोसायटीमध्ये त्या टायमात. आणि मी होच विचार केलो की मग अशा लेडीला एक अशा लेजंडरी लेडीचा म्हणजे हिस्ट्रीमध्ये हरवलेली आहे ती म्हणजे कुणाला माहिती पण नाही. ते बोलला जेव्हा पण हॉस्टेल करू तेव्हा आम्ही त्या टीचरला म्हणजे तिला हे पण क्रेडिट जाते की ती मॉडर्न इंडियाची पहिली मुस्लिम टीचर. आणि इवन उर्दू स्कूल्स मुस्लिम मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स त्यामध्ये पण त्यांच्या नावाला काही हे नाही म्हणजे कोण याद नाही करत. बोला आम्ही भले पहिले असलो तरीच पण चालेल पण आम्ही त्या नावाला तितकाच इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे जे ते डिझर्व करतात. माशाअल्लाह. मोप शुक्रिया आमची बात केल्याबद्दल. तर आमच्या किती लोकांनी संविधान हा वाचलेला आहे आणि सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख ही नावा कुणला खबर आहेत त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. आणि जर कोणी संविधान वाचला नसेल तर संविधान नक्की वाचा. उम्मीद करताय आजची ही व्हिडिओ तुम्हाला पसंत येईल असेल. व्हिडिओ जर आवडली असती तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिलू ऐसेच एक नवीन लोकसोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.